राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोचक टोला लगावलाय। सप्टेंबरमध्ये मोदी 75 वर्षाचे होत आहेत असं राऊतांनी म्हटलंय। मोदींनी 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्तीचा नियम केलाय असं राऊतांनी म्हटलेलं आहे। त्यांनीच बनवलेल्या नियमानुसार मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं असं राऊतांनी म्हटलंय। तर संजय राऊतांनी आता अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय, पण त्याआधीच म्हणजे मोदींना 4 जून नंतर घरी जावं लागेल असं महत्त्वाचं विधान देखील खासदार संजय राऊतांनी केलंय। मैं बीजेपी से पूछता हूं, आपका प्रधानमंत्री कौन होगा? आप लोग सोच रहे होंगे केजरीवाल क्या बात कर रहा है, मोदी जी होंगे। नहीं, मोदी जी अगले साल 17 सितंबर को 75 साल के हो रहे हैं। बीजेपी के अंदर मोदी जी ने 2014 में मोदी जी ने खुद ने रूल बनाया था कि बीजेपी के अंदर जो भी 75 साल का होगा उसको रिटायर कर दिया जाएगा। नरेंद्र मोदीने एक नियम केलाय, 75 वर्ष ज्यांना झाले त्यांनी राजकारणात राहायचं नाही। सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींना 75 वर्ष होत आहेत। त्याच्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना दूर व्हावं लागेल, ही पुढली गोष्ट। पण त्याच्या आधी मी म्हणतो 4 जूनला नरेंद्र मोदी निवडणूक हरतायत, तेव्हा अमित शहा नरेंद्र मोदी यांनी किती प्रयत्न केले तरी ते सत्तेवरच येणार नाही। महाविकास आघाडीच्या सभेला आता खालून जोपर्यंत त्याला म्हणतात तो लावत नाही, बांबू लावत नाही, तोपर्यंत तुमची सभा योग्य होणारच नाही, हा त्यांचा असलेला अंदाज आहे। परंतु राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मन ठेवून कोणती कारवाई केली जात नाही। जर तुम्ही त्या काही प्रकरणात दोषी असाल तर निश्चित तुरुंगात जाल, एवढं मात्र नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।